हाय हॅलो नमस्कार मंडळी, रामराम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर काहीतरी चमचमीत भाजीला बनवायचं होतं, पण काय बनवावं विचार करत होते. मग म्हटलं चला बटाट्याची रस्सा भाजी बनवूयात. तर तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेले 3 बटाटे लावले. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची आहे. तर पाणी टाकलं कुकरमध्ये आणि कुकर गॅसवर ठेवून दिला. तर शिट्ट्या काढायच्या आहेत 4-5. बटाटे चांगले रबरबीत शिजतील या हिशोबाने. मीठ वगैरे इथं आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे, फक्त बटाटे डुबतील एवढं पाणी टाकायचं आणि झाकण लावून कुकरच्या छान अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आता कुकर झाला आहे आपलं पाणी टाकून, त्याला ठेवूया गॅसवर चढवायला आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. तर या भाजीसाठी अगदी थोडकंच साहित्य मी वापरणार आहे. टोमॅटो घेतले 2 छानपैकी पिकलेले आणि त्यांना बारीक बारीक चिरून घेतलं. त्यानंतर टोमॅटो चिरून झाले की आपल्याला घ्यायचे आहेत कांदे. तर कांदेसुद्धा एकदम बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. इथं मी टोमॅटो जे आहेत ते भरभरा चिरून घेते आणि नंतर कांदासुद्धा चिरून घेणार आहे. तर टोमॅटो बघा आपला चिरून झाला आहे. आता कुकरच्या पण पॅरलली शिट्ट्या होत आहेत. तर टोमॅटो चिरून झाला. आता मी कांदा घेतला एक मोठा बघून आणि कांदासुद्धा आता बारीक बारीक चिरणार आहे. तर कांदा आणि टोमॅटो दोन्ही चिरून झालं. आता फोडणी टाकायची आहे. तर कुकर तोपर्यंत थंड होईपर्यंत वाट बघावी लागेल. कुकर थंड झाला आहे. आता मी कुकर उतरून घेते आणि त्यातले बटाटेसुद्धा काढून घेणार आहे बाजूला. तर थोडासा गरम होते बटाटे हलक्यात आणि त्यांना काढून घेतलं आणि सगळ्या बटाट्यांच्या ज्या साली आहेत त्या काढायच्या बाजूला. सगळे बटाट्याचे सोलून घेतले आणि इथं आपल्याला बटाटे आहेत ते असे स्मॅश करायचे नाही आहेत, नंतर डिरेक्टली हातानं स्मॅश करून भाजीत टाकायचे. बटाटे पण सोलून झाले, त्यांना आता बाजूला ठेवून देऊया आणि चला फोडणीकडे वळूयात. तर एक कढई घेतली आणि स्टीलची कढई आहे ही ट्रायप्लायची, ती गॅसवर ठेवून दिली आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं फोडणीसाठी. तर इकडं सगळं साहित्य रेडी आहे. बटाटे सोलून झालेत आणि हे मसाले मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. मीठ आहे, घरातलं लाल तिखट आहे, धनेपूड आहे, गरम मसाला आहे, हिंग आहे आणि हळद. हे सगळं मी काढून ठेवले म्हणजे काही मिस होणार नाही यासाठी. नंतर फोडणीमध्ये टाकूयात मोहरी चांगली तडतडली की टाकायचं आहे जिरं तडतडलं की टाकायचे आहेत कढीपत्त्याची 5-6 पानं. हे सगळं छानपैकी परतून झाले. आता एक छोटीशी मिरची त्याच्यात बारीक चिरून टाकली. नंतर टाकला आपण चिरलेला बारीक कांदा आणि त्यालासुद्धा परतून घ्यायचं आहे. कांदा परतून झाला की त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे बारीक चिरलेला टोमॅटो. तर कांदा जो आहे तो ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि कांदा परतून झाला की मी इथं त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट चमचाभर टाकते आहे. तर ही रेडीमेड आलं लसणाची पेस्ट आहे, तीच वापरली आहे मी. घाई गडबडीच्या वेळेला वापरत असतो आपण तीच. आणि नंतर चिरलेला जो टोमॅटो आहे तो सुद्धा टाकून घेतला. ही सगळं छान मसाला परतून झाला. टोमॅटोसुद्धा गळला बऱ्यापैकी. त्यानंतर जे मसाले मी दाखवले स्क्रीनवर ते सगळे टाकून घेतले आणि परत एकदा सगळं काही छान असं मिक्स केलं. तर इथं आपल्याला हे जे मसाला बनलेला आहे किंवा फोडणी आपली आहे ना, ती एकदम स्मॅश करून घ्यायची आहे. टोमॅटो कांदा सगळं छान स्मॅश झालं पाहिजे. थोडं थोडं चमच्याच्या मागच्या साईडने चेंगरायचं. आता फोडणी चांगली परतून झाली. आता बटाटे जे आहेत ते हातानेच अशा पद्धतीनं कुस्करून टाकायचे. वेगळं काही स्मॅशर वगैरे वापरायची गरज नाही आहे. असं टाकलं की काय होतं, भाजी पण घट्ट लागते आणि घट्ट बनते आणि एखादी बटाट्याची फोड मधीच येते ना भाजीत, तिची चवसुद्धा छान लागते. तर हे सगळं साहित्य ते आहे एकत्र स्मॅश करून घेतलं. आता बघू शकता तुम्ही बटाटा पण आपला व्यवस्थित असा मिक्स झाला आहे. तर या भाजीमध्ये आपल्याला पाणी जे आहे ना ते कडकडीत गरम करून उकळून टाकायचं आहे, म्हणजे भाजीला तर्री पण चांगली येते आणि टेस्ट पण छान लागते. सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे, पाणी पण टाकून झालं. एकदा सगळी भाजी ढवळून घेऊया आणि त्यानंतर बारीक गॅसवर आपल्याला 7-8 मिनटं ही भाजी जी आहे ती शिजू द्यायची. खूप घट्ट करायची नाही आहे, कारण भाजी थोडी थंड झाली की बटाट्यामुळे अशीच घट्ट होते. तर इथं आपण उकळी काढून घेतली आणि 7-8 मिनटं बारीक गॅसवर भाजी शिजून झाली. त्यानंतर आता इथं कसुरी मेथी जी आहे ती मी हातात स्मॅश करून तिला टाकते आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकणार आहे. तर ही भाजी जी आहे ती रेडी झाली आहे. ही भाजी खरं तर पुरी भाजीमध्ये खाल्ली जाते, छान लागते. तरी पण तुम्ही असंच आधीमध्येसुद्धा बनवू शकता. तर ही भाजी मी बनवली होती, त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत एन्जॉय करा, मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.